प्रतिनिधित्व करणारे बार काउन्सिलचे सर्व सदस्य, माझे सर्व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करत असणारे सर्व बार काउन्सिलचे जवळजवळ 21 सदस्य या परिषदेसाठी उपस्थित राहिलेले आहेत। या परिषदेमध्ये जी आमची थीम होती की इंडियन कॉन्स्टिट्यूशनल सेन्सिटायझेशन ऑफ बार अँड बेंच, तसेच या विधी क्षेत्रामध्ये ज्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे असं आम्ही दरवर्षी लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देत असतो। विधी महर्षी जीवनगौरव पुरस्कार यावर्षी पुण्याचे भूषण आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक ॲडव्होकेट कैलासवासी विजयराव मोहिते साहेब, तसेच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कैलासवासी भीमराव नाईक साहेब यांना मरणोत्तर, तर विद्यमान माननीय ॲडव्होकेट सुधाकरराव आव्हाड साहेब यांना तिघांना विधी महर्षी अवॉर्ड या ठिकाणी दिलेला आहे। तसेच उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करत असलेल्या सिनियर वकिलांना त्या ठिकाणी सिनियर ॲडव्होकेट म्हणून डेजिग्नेट केलं जातं, परंतु तालुका आणि जिल्हा स्तरावर प्रॅक्टिस करत असणाऱ्या वकील भगिनींना त्या ठिकाणी सिनियर ॲडव्होकेट म्हणून पुरस्कार दिला जात नाही, त्यांना सन्मान दिला जात नाही। म्हणून बार काउन्सिलनं हा उपक्रम हाती घेतलेला आहे की जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जे प्रॅक्टिस करत असतात त्या वकिलांना सिनियर ॲडव्होकेट म्हणून पुरस्कार द्यावा। प्रत्येक महसूल विभागातून आम्ही 2 नावं सिलेक्ट केलेली आहे आणि एकंदर 40 वर्षापेक्षा जास्त प्रॅक्टिस केलेल्या सर्व विधिज्ञांना आम्ही सन्मानित केलेलं आहे। या परिषदेच्या माध्यमातून बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या वतीनं वकील संरक्षण कायदा त्वरित पास व्हावा, त्याचप्रमाणे वेलफेअर फंड ॲक्ट त्वरित पास व्हावा, अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी केलेली आहे। सर्व वकील बंधू भगिनींचं मी हार्दिक असं अभिनंदन करतो, त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो। मोठ्या प्रमाणावर त्यांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल धन्यवाद देतो। सर्व पत्रकार बंधू भगिनींचं धन्यवाद। महाराष्ट्र बार असोसिएशन आणि गोवा बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं आजचा हा कार्यक्रम होता। मला देखील त्यांनी खास करून निमंत्रण दिलं होतं। सुप्रीम कोर्टाचे सन्माननीय न्यायाधीश ओक साहेब देखील उपस्थित आहेत, अनेक सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश उपस्थित आहेत, हायकोर्टचे न्यायाधीश उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या वतीनं MIDCनं जी गेली कित्येक वर्षाची मागणी त्यांची होती जागेची, ती पूर्ण केली म्हणून ऋणनिर्देश करण्यासाठी मला त्यांनी बोलवलेलं होतं। परंतु मी नम्रतापूर्वक सांगितलं की जरी खात्याचा मी मंत्री असलो तरी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वकिलांनी केलेला पाठपुरावा याच्यामुळेच ती जागा मी त्यांना देऊ शकलेलो आहे। खरं एक तुम्ही गंभीर बाब समोर मांडली की निकाल दिल्यानंतरही अनेक राजकीय नेते त्याच्यावर भाष्य करताना दिसत आहेत, तिथं न्यायमूर्ती देखील होते। नाही, मी जे कॉमन मॅनच्या मनातलं आहे ते मी सांगितलं, कारण शेवटी आज जे मला पुस्तक देण्यात आलं होतं ते संविधानाच्या बाबतीतलं पुस्तक दिलं होतं आणि त्याच्यामध्ये लिहिलेलंच असं आहे की आपली न्यायिक व्यवस्था आहे त्याच्यावर बाहेर नाक्यावर उभं राहून बोलू नये, हे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लिहिलं आहे की जगातली सगळ्यात चांगली लोकशाही आणि न्यायिक व्यवस्था ही भारतामध्ये आहे। मग असं असताना आपल्या बाजून निकाल लागले तर न्यायालयावर बोलायचं, आपल्या विरोधात निकाल लागले तर न्यायालयावर बोलायचं, हा माझ्या दृष्टीनं न्यायालयांचा अवमान आहे। आणि म्हणून माझी एक कॉमन मॅन म्हणून, एक भारताचा नागरिक म्हणून जो मला अधिकार आहे बोलण्याचा, त्यातनं मी बोललो की बाबा परवा देखील एक 7-8 दिवसापूर्वी एक कुठचा तरी निकाल लागला पॉलिटिकली आणि त्याच्यानंतर न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढून टाका अशा पद्धतीची जर भाषणं आणि पत्रकार परिषदा जनतेमध्ये व्हायला लागल्या आणि पुढारी करायला लागले तर न्यायदेवतेवरचा विश्वास जो आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं करतील पुढची पिढी। आणि म्हणून मी माझं मत मांडलं। राजकीय नेत्यांनी असं बोलणं थांबवलं पाहिजे, सत्ताधारी असो किंवा विरोधक असतील, कुणीही थांबवलं पाहिजे, सगळ्यांनी थांबवलं पाहिजे। आपली न्यायिक व्यवस्था जी आहे ही अतिशय पारदर्शक आहे, अतिशय नियमावर चालते, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचा सन्मान झाला पाहिजे आणि जो सन्मान आहे तो सन्मान टिकवण्याची जबाबदारी भारतातल्या प्रत्येक नागरिकाची आहे। त्याच्यामध्ये तो पुढारी असला तर पुढाऱ्याची देखील आहे आणि राजकारणाची देखील आहे। आणि म्हणून न्यायिक व्यवस्थेवर बाहेर बोलणं हे योग्य नाही, एवढंच मी माझं मत त्या ठिकाणी व्यक्त केलं। सर, महाविकास आघाडीला परवानगी दिली नाही तरी आंदोलन होतंय, म्हणजे ही हुकुमशाही म्हणायची का? कुणाची? महाविकास आघाडीला आज मुंबईमध्ये आंदोलन करण्याला परवानगी दिली नाही तरी पण त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सिंधुदुर्गातलं एक उदाहरण सांगतो। त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, त्याच्यानंतर तिथले लोकप्रतिनिधी असतील, मुख्यमंत्री मोदयांनी दिलगिरी व्यक्त केली, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली। एवढंच नाही तर स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की माझं देखील आराध्य दैवत हे छत्रपती शिवाजी महाराज आहे। माझ्या पंतप्रधान पदाच्या राजकीय कारकिर्दीला
मी रायगडावरच जाऊन सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे ही जी दुर्घटना घडली त्याच्याबद्दल मी त्यांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो. मग एवढा मोठेपणा देखील लागतो आणि असं केलेलं असताना स्वतःचं आता काही शिल्लक राहिलं नाही म्हणून आंदोलनं करत सुटायचं हे कितपत योग्य आहे? आता कुठच्या गोष्टीला आंदोलन होत नाही, प्रत्येक गोष्टीला आंदोलन होतं आहे. कुठंतरी आपण 100पर्यंत पोचावं असा हा प्रयत्न आहे. पण कुठच्याही परिस्थितीमध्ये निवडणुका झाल्यानंतर माझी पूर्ण खात्री आहे की महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येणार आहे. खरं तर भाजपची सत्ता स्वतःची असताना सुद्धाही ते आंदोलन करत आहेत. नाही, लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला स्वतःची भूमिका घेण्याचा अधिकार आहे. सरकार चालवणं आणि पक्ष चालवणं ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्याच्यामुळे पक्ष चालवत असताना जर काही त्यांच्या पक्षानं पॉलिसी ठरवली असेल तसं होईल. नाही, खरं तर तुम्ही म्हटलात की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो कोसळला आणि त्यानंतर एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली होती. पण त्या दिवशी नारायण राणे यांनी जी भाषा वापरली, जी पोलिसांच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली होती, याकडे तुम्ही कसं बघता? खरं तर महाराष्ट्राची भूमिका संस्कृती आहे अशा पद्धतीने वागणं. हे बघा, त्याच्यानंतरचा पण मी तुम्हाला किस्सा सांगतो की आता काल काय निष्पन्न झालं. जी काही मंडळी तिथे गेली होती हे फक्त नारायणराव राणे यांना टार्गेट करण्यासाठीच गेलेली होती. पण त्याच्यानं निष्पन्न काय झालं? पुतळ्याच्या आजूबाजूचं सगळं बांधकाम जे आहे हे उभाटाच्याच पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे, कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. मग ते जर कमकुवत केलेलं असेल किंवा त्याच्यामध्ये जर काही शंका असतील तर त्याच्यामधनं दोष कोणाचा आहे? आणि म्हणून सिंधुदुर्गामध्ये काहीतरी झालं तर नारायणराव राणेंना टार्गेट करायचं, रत्नागिरीमध्ये काय झालं तर मला टार्गेट करायचं, हा काही लोकांचा उद्योग बनलेला आहे. आणि म्हणून मी देखील मागणी केलेली आहे की पुतळ्याचं तसं का झालं याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. कशा पद्धतीनं हा प्रसंग घडला ते CC फुटेजमध्ये असेल ते देखील लोकांच्या समोर आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जी लोक अशा गोष्टींचं देखील राजकारण करतात त्यांना लोक कशी काय मतं देऊ शकतात? नाही, परंतु मारून टाकेल हा शब्द योग्य वाटतो का तुम्हाला? याच्यावर स्वतः नारायणराव राणे साहेबांनी खुलासा केलेला आहे आणि ते राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रामध्ये मंत्री होते. त्यांनी त्यांच्या वक्तव्यावर खुलासा केल्यानंतर त्याच्यावर बोलणं योग्य आहे असं मला वाटतं. खरं तर कोकणाच्या राजकारणात उदय सामंत हे नेहमीच संयमी राहिलेले आहेत. पण नारायण राणेंची जी असतात आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वाचा भाग हा वकिलांचा आहे. 1952 साली जेव्हा पहिली लोकसभा निवडून आली त्या लोकसभेमध्ये 37% हे वकील होते. वकिलांनी समाजाला दिशा द्यायची असते आणि त्यामुळे आपण जेव्हा घटनेविषयी आपण संवेदनशील राहायला पाहिजे असं नेहमी आपण म्हणतो आणि आज आपण म्हणणार आहोत आणि ह्याच्यापुढे म्हणत राहणार आहोत बार कौन्सिलच्या माध्यमातून. तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जर वकील मंडळी संवेदनशील असतील, न्यायाधीश मंडळी संवेदनशील असतील तरच आपण समाजाला सांगू शकतो की या घटनेचा आपण आदर केला पाहिजे. आता मगाशी मी कलम 51 याचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की घटनेचे आदर्श किंवा घटनेचं तत्वज्ञान. तर घटनेचं तत्वज्ञान म्हणजे काय आपल्याला फार लांब जायची गरज नाहीये. आपण जर प्रस्तावना वाचली, प्रिॲम्बल वाचली तर आपल्याला लक्षात येतं त्याच्यामध्ये न्याय आहे आणि न्याय लक्षात घ्या नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी माझ्यावर राजद्रोहाचा खटला व्हावा. किती महत्वाचे शब्द आहेत. 100 वर्षापूर्वी हे शब्द उद्गारलेले आहेत, त्याला आजही अतिशय महत्व आहे. न्यायाधीश पण आणखी मला काही सांगता येणार नाही म्हणून सांगत नाहीये. आता संस्थांचा घटनेने निर्माण केलेल्या संस्थांचा आदर करायचा. आता एक संस्था घटनेने निर्माण केलेली म्हणजे आपली न्यायालय. न्यायालय पूर्वी पण होती, 50च्या आधी पण होती. पण आज ह्या न्यायालयांचा 26 जानेवारी 50 नंतर न्यायालयाचं अधिष्ठान जे आहे ती भारताची घटना आहे. आणि न्यायालय कशा प्रकारे निर्माण केलेली आहे की घटनाकारांचं स्वप्न होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सरकारचं असं स्वप्न होतं की सामान्य माणसाला चांगल्या प्रतीचा न्याय न्यायव्यवस्थेतून मिळाला पाहिजे. आता न्यायव्यवस्था ही न्यायालय ही घटने निर्माण केलेली संस्था असल्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल आदरभाव मागितला पाहिजे. आदरभाव म्हणजे काय नमस्कार करा असं नाही किंवा पूजा करा असं नाही. न्यायालयाचा आपल्याला आदरभाव ठेवायचा असेल तर 2 गोष्टी आपल्याला आवर्जून केल्या पाहिजेत. एक की न्यायालयामध्ये ऍडजस्टमेंट मागणं हा मूलभूत अधिकार घटनेने वकिलांना दिलेला नाहीये आणि ती मुदत मिळणं हा पण कॉरेस्पॉन्डिंग ऑब्लिगेशन नाहीये न्यायाधीशांचं. त्याची आपण जाणीव ठेवा. कारण या मुदती आपण ज्या मागतो कित्येक चांगल्या हेतू करता द्याव्या लागतात मुदती, नाही म्हणत ते चांगल्या कारणाकरता वकील लोक मागत असतात, योग्य कारणाकरता. पण ह्या आपण मुदतीला घेतो, ऍडजस्टमेंटला घेतो, त्यामुळे आपल्या संस्थेची फार मोठी बदनामी होते. याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. तर हे असे कार्यक्रम आयोजित करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण सर्वांनी मिळून न्यायालयाची गेलेली प्रतिष्ठा ही परत आणली पाहिजे.
कायदेविषयक शिक्षणाची प्रतिष्ठा जी कमी झालेली आहे त्याच्याकरता आता विश्वासाने सांगितले बरेच प्रयत्न